उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। 40 वर्ष साथ देणाऱ्या कट्टर शिवसैनिकानं राजीनामा दिलेला आहे। वैयक्तिक कारण देत त्यांना हा राजीनामा दिलेला आहे। माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी राजीनामा दिलाय आणि कोकणात ही गोष्ट घडल्यामुळे कोकणमध्ये जी काही शिवसेना आहे ठाकरेंची त्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। कारण 40 वर्ष त्यांनी साथ दिली, ज्या वेळेला फूट पडली शिवसेनेत तेव्हा देखील ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले आणि त्याच जे माजी जिल्हा प्रमुख आहेत सचिन कदम यांनी राजीनामा दिल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। कारण की आधीच जेव्हा विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुपडा साफ झालेला होता, एकही आमदार तिकडून निवडून आला नाही आणि जे काही आता आमदार राहिलेले आहेत, जे काही आता पदाधिकारी राहिलेले आहेत ते सुद्धा राजीनामा देताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कुठेतरी सचिन कदम ज्यांनी 40 वर्ष कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी 40 वर्ष शिवसेनेत काम केलंय, त्यांच्या राजीनाम्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। त्यांनी राजीनामा देताना असं सांगितलेलं आहे की वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितलं। परंतु सर्वांनाच माहितीये की सचिन कदम आणि भास्कर जाधव यांच्यातला संघर्ष जो आहे तो उघड आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या कारणासाठी सचिन कदम यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जातंय। परंतु यामागे अजून एक कारण सांगितलं जातंय की जे उदय सामंत आहेत, मंत्री उदय सामंत जे शिंदे शिवसेनेचे आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की आता आम्ही ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार आहोत। अनेक जे ठाकरेंच्या शिवसेनेतले आमदार आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते आमच्याकडे येणार आहेत, आमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्याचीच कुठेतरी ही नांदी नाही का असं म्हटलं जात आहे। कारण की आजच अनेक पदाधिकाऱ्यांनी जे ठाकरेंचे पदाधिकारी होते त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच सचिन कदम यांचा राजीनामा येणं म्हणजे मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना मानला जातोय। तसंच ज्या सचिन कदमांविषयी जर का बोलायचं झालं तर ते अनंत गीते आणि तसंच विनायक राऊत यांचे विश्वासू समजले जातात। कोकणात त्यांनी एक मोठी फळी जी आहे शिवसैनिकांची ती तयार केलेली होती। आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे कुठेतरी मोठा फटका जो आहे तो कोकणात ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे। तसंच आता सचिन कदम जे आहेत ते काय भूमिका घेणार, कोणत्या राजकीय पक्षात जाणार, त्यांची भूमिका पुढची काय असणार यावरही चर्चा सुरू झालेली आहे। रत्नागिरीमध्ये असं म्हटलं जातंय की सचिन कदम हे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। परंतु याबाबत जेव्हा सचिन कदम यांना विचारलं असता त्यांनी सांगितलेलं आहे की मी कोणत्याही पक्षात तुर्तास तरी प्रवेश करणार नाहीये। त्यांच्या या वक्तव्यानंतर ते आता कोणत्याही पक्षात जाणार नाहीत असं जरी स्पष्ट असलं तरी येत्या काळामध्ये ते शिंदेच्या शिवसेनेत जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता जी काही एक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत। ठाकरे गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिलेला आहे आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक जे जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, आमदार आहेत, त्यांची बैठक जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यावेळेला त्यांनी एक महत्वाचं जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की मी बाळासाहेबांना वडील म्हणून आणि शिवसेना प्रमुख म्हणून ओळखतो। त्यांनी जो लढा दिला तोच लढा मी करणार सुरू ठेवणार आहे। मी मैदान सोडून जाणार नाही, मी माझी लढाई सोडून जाणार नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण कसं एकजुटीनं काम करायचं आहे याचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय आणि त्यातच आता ठाकरे गटाला जी काही गळती लागली ती मात्र चिंतेची बाब असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या प्रकारे उदय सामंत यांनी दावा केलाय त्याप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार जे आहेत किंवा पदाधिकारी असतील ते नक्कीच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात का, ठाकरे गटाला अजून खिंडार पडतं का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।